मैं राष्ट्र भाषा में आपसे बात करूंगा क्योंकि मुझे कन्नड़ नहीं आती है बोलनी। मुझे अच्छा लगता कि मैं आपकी राज्य की भाषा में आपसे बात करता, लेकिन मेरी मजबूरी है कि मुझे कन्नड़ बोलना नहीं आता। ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಬೇಕಂತ ನನಗೆ ತುಂಬ ಇಚ್ಛೆ ಇದೆ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದರೆ ನಿಮಗೆ ಮಾತು ಮುಟ್ಟುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಗೊತ್ತಿದೆ. ಆದರೆ ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಕನ್ನಡಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಅನುವಾದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದನ್ನು ಗುರುಗಳು ಅಪ್ಪಣೆ ಮೇರೆಗೆ ಇವರು ಹಿಂದಿಯನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾನು ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತೀನಿ ತಮಗೆಲ್ಲ. किसानों के कुंभ की व्यासपीठ पर विराजमान डॉक्टर शिवमूर्ति सुभाचार्य जी, स्वामी काडेश्वर जी और स्वामी हब्बालू स्वामी जी, मंच पर बहुत सारे राज समाज के प्रतिनिधि बैठे हैं। मैंने इस सब कुंभ कहा इसलिए जब राज और समाज दोनों लालची हो जाएं तो फिर संत बीच में खड़े होकर राज के लालच को भी बताएं और समाज के लालच को भी बताएं और उन दोनों का लालच रोकने के लिए उनको ठीक रास्ते पे चलाएं। वो घड़ी कुंभ की होती है। आज भारत का जवान, भारत का पानी और भारत का किसान, ये तीनों अपनी जगह छोड़कर कहीं और जा रहे हैं। इस हालात में देश का स्वराज, खेती का स्वराज, जल का स्वराज, जमीन का स्वराज, स्वास्थ्य का स्वराज और जीवन की सुरक्षा का स्वराज्य कायम नहीं रहता। यदि हमें इस धरती के स्वराज्य को कायम रखना है तो फिर सबसे पहले पानी, फिर भारत की जवानी और फिर भारत की किसानी, ये तीनों यदि अपने गांव में रुकेंगे, अपनी जगह पर रुकेंगे, तब भारत का स्वराज होगा। दोस्तों, मैं जानता हूं कि भारत दुनिया का गुरु था, आज नहीं है। वो दुनिया का गुरु कब तक था? वो दुनिया का गुरु था जब तक भारत के लोग अपने भगवान को पहचानते थे। भारत के लोगों का भगवान किसी मंदिर, मस्जिद और गिरजाघर में नहीं रहता था। भारत के लोगों का भगवान था वैसे भूमि, जैसे गगन, वैसे वायु, से अग्नि और न से नींद। भारतीय ऋषि मनीषियों ने जब भगवान शब्द बनाया था तब पूरे भारत में भगवान को पहचाना जाता था और उस भगवान को हम पहचानते थे। जब तक उस भगवान को हम जानते थे, जब तक इन पंच महाभूतों को हम पहचानते थे। मैं जानता हूं काडेश्वर सिद्धि स्वामी जी ने अपने मठ में एक इस भगवान का सही रूप समाज को समझाने का प्रयास किया था, पर यह प्रयास सरकारों को समझ में नहीं आता। वो कोई भी सरकार हो, वो भारत की सरकार हो या कर्नाटक की सरकार हो, जिस दिन जब तक ये नहीं समझेंगे, जब तक इस भगवान को नहीं पहचानेंगे, तब तक भारत गुरु नहीं बन सकता। भारत के राजनेता झूठ बोलते रहते हैं कि हम गुरु बन रहे हैं। गुरु नहीं बन रहे हैं, हम अपने स्वराज को, अपनी सॉवरेनिटी को खो रहे हैं। यदि उस सॉवरेनिटी को दोबारा लाना है तो एक बार मेरी हिंदी को कन्नड़ में समझ लो। ಈ ಜನ ಸಾಗರವನ್ನು ನಾನು ಕುಂಭ ಅಂತ ಯಾಕೆ ಕರೆದೆ, ಕುಂಭಮೇಳ ಅಂತ ಯಾಕೆ ಕರೆದೆ ಅಂದರೆ, ಕುಂಭಮೇಳ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಸಂತಗಳು ಸಾಧುಗಳು ಸೇರಿ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಸ್ಥಳ ಆಗಿರ್ತದೆ. ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲ ಸಂತ ಮಹಾರಾಜರುಗಳು ಸಮಾಜದ ಮತ್ತು ಈ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಈ ಒಂದೇನು ಆಸೆ ಇದೆ, ಈ ಲಾಲ್ಚಿ ಅಂತೀವಲ್ಲ, ದುರಾಸೆಗಳನ್ನೆಲ್ಲ
ಅವರು ಮಟ್ಟ ಹಾಕಿ ಅವರಿಗೆ ಸದ್ಮಾರ್ಗವನ್ನು ತೋರಿಸುವಂಥ ಸಂತಗಳು ಇರಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಸಂತಗಳು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಕುಂಭಮೇಳ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಈ ಒಂದು ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ನೆಲದಲ್ಲಿ ಜವಾನ್ ಕಿಸಾನ್, ಒಂದು ನೀರು, ಒಂದು ರೈತ, ಒಂದು ಜವಾನ್ ಅಂದರೆ ಸೈನಿಕ, ಈ ಮೂವರು ದಾರಿ ತಪ್ಪಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನು ನಾವು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಅವರನ್ನು ಸರಿ ದಾರಿಗೆ ತಂದು ಅವರನ್ನು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಭಾರತ ಒಂದು ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1 ದೇಶ ಅಂತ ಕರೆಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಇದಕ್ಕೂ ಆಸೆ ದುರಾಶೆಗಳಿಂದ ನಾವು ಬೆನ್ನತ್ತಿದ್ದೀವಿ. ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಬರೀ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಳ್ಳೆಯ ಭಾಷಣಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಸಮಾಜವನ್ನು ಸುಧಾರಿಸ್ಕೊಳ್ಳಬೇಕಾದ್ರೆ, ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸುಧಾರಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ರೈತರು ತಾವು ನೀರನ್ನು, ನೆಲವನ್ನು, ಆಕಾಶವನ್ನು ನಾವು ಸದೃಢವಾಗಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಅದನ್ನು ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಅದನ್ನು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ. हम जब तक इस भगवान शब्द को जानकर उसके साथ हमारी जो जीवन पद्धति थी और हमारा जो व्यवहार था, उस व्यवहार में नीर, नारी और नदी, इन तीनों को नारायण मानते थे. हम जानते थे, भारतीय जानते थे कि ये जो सृष्टि है, ये जो ब्रह्मांड है, इस ब्रह्मांड का सृजन ब्रह्म जल से हुआ है और ये जल हमारा जीवन है. इस जीवन को मानवीय रूप में प्रकट करने वाली नारी वो हमारी जननी है, वो मनुष्यों की जननी, वो धरती जो सब कुछ पेड़ पौधों को जन्म देती है, जो सबका पेड़ पौधे सबका निर्माण करती है, और हमारी गाय जो हमारी इकोनॉमी को चलाती है, हमारी इकोनॉमी को बढ़ाती है. भारत के लोग नारी को जननी मानकर नारायण मानते थे. और नदी, इस दुनिया की सारी सभ्यताओं का जन्म नदियों के किनारे हुआ है. इस दुनिया में कोई भी सभ्यता नहीं है जो नदी के बिना बनी हो. इसलिए भारतीय लोगों का जो ज्ञान तंत्र था वो दुनिया में सबसे ऊंचा था. और सबसे ऊंचा केवल ज्ञान नहीं था, व्यवहार था. आज हमारी यूनिवर्सिटी जिन लोगों को तैयार कर रही हैं, वो स्वार्थी शिक्षा बढ़ा रहे हैं. हमारे गुरुकुल हमें विद्या देते थे और विद्या सबके शुभ के लिए होती थी. शिक्षा केवल लालच पूरा करने के लिए, हमारी पर्सनैलिटी को, हमारी सेल्फिशनेस को पूरा करने का काम, हमें नौकर बनाने का काम मैकाले ने किया. और मैकाले के बाद आज तक हम चल रहे हैं. यदि भारत को दोबारा गुरु बनना है तो फिर डॉक्टर शिवमूर्ति सुभाचार्य के मठ से सीख लेने की जरूरत है. वो खेती की विद्या देते हैं, वो पानी की विद्या देते हैं, अपने विद्यार्थियों को सिखाते हैं कि अपने गांव को कैसे स्वावलंबी बनाना, गांव में रहकर कैसे अच्छा जीवन जीना. और वो स्वयं भी, मैं जानता हूं 1997-98 में स्वामी जी राजस्थान आए थे, तब हमारी केवल 5 नदियां जिंदा हुई थी, अरवरी, रूपारेल, सरसा, भगानी, जहाजवाली. और स्वामी जी ने इतना अद्भुत काम किया, अपने मठ में पानी को रोका. सबसे पहले स्वामी जी ने अपने मठ को पानीदार बनाया और फिर दर्जनों तालाबों को नदियों का पानी उठा के तालाबों को भर दिया. ನಮ್ಮ ಭಾರತ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ತ್ರೀ ಮತ್ತು ಜಲ ಹಾಗೂ ಭೂಮಿಯನ್ನು ದೇವರಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ, ಸ್ತ್ರೀಯನ್ನು ನಾವು ಯಾಕೆ ದೇವತೆ ಅಂತ ಕರಿತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂದರೆ, ಆ ನೀರನ್ನು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಆ ನೀರಿನ ಬಳಕೆಯನ್ನು ಸ್ತ್ರೀ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಅದನ್ನು ಬಳಕೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸಾರ್ಥಕ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಅದೇ ಥರ ನೀರು, ನದಿ, ಇದು ನನಗೆ ಯಾಕೆ ಎಷ್ಟು ಮಹತ್ವ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ಅಂದರೆ, ಯಾವುದೇ ದುನಿಯಾದ ಅಂದರೆ ವಿಶ್ವದ ಯಾವುದೇ ನಾಗರಿಕತೆ
ನೀರಿಲ್ದಲೇ ಆಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ನದಿ ಕಣಿವೆಗಳ ಮೇಲೆ ನಾಗರಿಕತೆ ಹುಟ್ಕೊಂಡಿವೆ. ಸಿಂಧು ಕಣಿವೆ ಇರ್ಬೋದು, ಮೆಸ್ಪೊಟಮಿಯಾ ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಯಾವುದೇ ನಾಗರಿಕತೆ ಹುಟ್ಟಿದ್ದು ನದಿ ದಡದಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನದಿ ಒಂದು ನಮ್ಮ ದೇವರು ಅಂತ ನಾವು ಪರಿಗಣಿಸುವಂಥ ಒಂದು ದೇಶ. ಅದರಂತೆ ನಾವಿವತ್ತು ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ತಪ್ಪಂದರೆ ನಾವು ಬರೀ ಆಮಿಷಗಳನ್ನು ಬೆಳೆಸುವಂಥ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮನ್ನು ನೌಕರರಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಲಾರ್ಡ್ ಮೆಕಾಲೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಒಬ್ಬ ಗವರ್ನರ್ ಜನರಲ್ ಮಾಡಿದಂಥ ಶಿಕ್ಷಣ ನೀತಿ, ಬ್ರಿಟಿಷ್ ಒಬ್ಬ ಕಲೋನಿಯಲ್ ರಾಜ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ನೀತಿಯನ್ನು ನಾವು ಬಳಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಗುರುಕುಲಗಳನ್ನು, ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಗುರುಗಳಿಂದ ನೈತಿಕತೆಯನ್ನು ಕಲಿಸುವ ಯಾವುದೇ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಇದನ್ನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ನಾವು ನಂಬರ್ 1 ಆಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಅದರಂತೆ ನಾವು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಹಾಗುರುಗಳಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಮೂರ್ತಿ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಆ ಜಲ ಸಂರಕ್ಷಣೆಯ ತಮ್ಮ ಒಂದು ಉಪದೇಶ ಅಲ್ಲದೆ ತಮ್ಮ ಮಠದಲ್ಲೇ ಅವರು ನೀರಿನ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 1997-90 ರಾಜಸ್ಥಾನ್ ಬಂದಿದ್ದರು ಗುರುಗಳು. ಬಂದಾಗ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಕೆಲವೊಂದು ನದಿಗಳು ಮಾತ್ರ ಹರಿತಾ ಇದ್ದವು. ಎಷ್ಟೋ ನದಿಗಳು ಬತ್ತು ಹೋಗಿದ್ದು. ಇವತ್ತು ಸಾಕಷ್ಟು ನದಿಗಳು ನಾವು ನೀರನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ. ಇದು ಯಾಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಯ್ತಂದರೆ ನಾವು ನೀರಿನ ಸಂರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ. छोटा बोलता हूं. इस कुंभ में विराजमान सभी भाइयों और बहनों से मैं पहले निवेदन करना चाहता हूं और आपसे पूछना चाहता हूं कि क्या आप भारत को दुनिया का गुरु बनाना चाहते हो कि नहीं? भारत को दुनिया का गुरु बनाना चाहते हो कि नहीं? सर मैं बोलता हूं. यस. ಈ ಒಂದು ಕುಂಭಮೇಳ, ಅವರು ನಾನು ಕರಿತಾ ಇರೋದು ಇದನ್ನು ಕುಂಭಮೇಳ ಅಂತ. ಈ ಕುಂಭಮೇಳದಲ್ಲಿ ನೀವು ಸೇರಿರೋಂಥ ಅಸಂಖ್ಯಾತ ಜನರು ನೀವೆಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಮನ ಮುಟ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ, ಭಾರತವನ್ನ ನಂಬರ್ 1 ದೇಶ ಅಂತ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಕರೆಸ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ನೀವು ಒಪ್ತೀರಾ ಇಲ್ವೋ? यस यस. तो मैं 3 शब्द बोलूंगा: नीर, नारी, नदी. आपको 4 बार बोलना है एक शब्द: नारायण 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 नारायण. ये गुरु मंत्र है. हम जब अपने भगवान को, पंच महाभूतों को पहचानते थे तो इन तीनों को हम नारायण मानकर अपने जीवन में उतारते थे. उनको वो मानकर उस सम्मान के साथ हम जीते थे. इसलिए ये जो गुरु मंत्र है, इसके साथ मैं आगे की बात करूंगा. नीर, नारी, नदी. और हाँ, पानी. और नारी माने जन्म देने वाली, और नदी माने प्रवाह देने वाली. ನೋಡಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೂಡ ನೀರಂತೀವಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ, ಸಂಸ್ಕೃತನಲ್ಲಿ ಕೂಡ ನೀರಂತಾರೆ. ನಾವು ಎಷ್ಟು ಕನ್ನಡದವರು ಈ ಸಂಸ್ಕೃತನ ಬಳಸ್ತಿದ್ವಿ ಅಂದರೆ ನೀರು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ದೇವರಂತ ಪರಿಗಣಿಸುವುದು ಒಂದು ನೀರು, ಒಂದು ನಾರಿ, ಒಂದು ನದಿ. ಈ 3 ದೇವತೆಗಳನ್ನು ನಾವು ನಾರಾಯಣ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ನೀವೆಲ್ಲರೂ 4 ಸಲ ನಾರಾಯಣ 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 ಅಂತ ಹೇಳಲೇಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾರಾಯಣ 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 ನಾರಾಯಣ. ಈ 3 ದೇವತೆಗಳನ್ನು ನಾವು ನಾರಾಯಣ ಅಂತ ಕರಿತೀವಂತ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇದು. नीर, नारी, नदी. ನೀರ್, ನಾರಿ, ನದಿ ಅಂದ್ರೆ नारायण 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 नारायण. देखो, 3 शब्द मैं बोलूंगा: नीर, नारी, नदी, और आपको 4 बार नारायण बोलना है. और ये जो मंत्र है, ये गुरु मंत्र है.
हम दुनिया के गुरु बन सकते हैं, इसमें हमारी धरती, हमारी प्रकृति और मानवता, इन सब का जो गहरा ज्ञान है वो छिपा है। उस ज्ञान को यदि हम लेके आगे बढ़ेंगे तो हमारी खेती, हमारी नदियां जो आज नाले बन गई हैं, जिस राष्ट्र की नदियां नाले बनती हैं वहां की सभ्यता और संस्कृति बिगड़ जाती है। जिस राष्ट्र की नदियां अविरल निर्मल होकर शुद्ध सदा नीरा बहती हैं, वो राष्ट्र नंबर 1 पे जाता है। इसलिए हमने कैसे नदियों को जिंदा किया? हमने अभी तक पिछले 50 सालों में 23 नदियों को जिंदा किया है, 23 नदियों को। और इन 23 नदियों पर जिंदा रहने वाले लोग जो लाचार, बेकार, बीमार होकर उजड़ गए थे, वो अब अपनी जमीन पर वापस लौटकर खेती करने लगे हैं। इसलिए हम यदि अपने जीवन को ठीक से सदाचारी बनाना चाहते हैं तो फिर हमें ये जो बादल है जो हमारे लिए पानी लेकर आता है, उस पानी को जहां वो बरसता है वहां दौड़कर चलता है, उसको रेंगना सिखा दें। जब वो रेंगने लगे तो पकड़ के धरती माता के पेट में बैठा दें, फिर ना लगेगी नजर सूरज की उसे, उस जल से अपना जीवन चला लें। ನಾವು ಈಗೆಲ್ಲ ಯಾವಾಗಾದರೂ ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಯಾವ ಒಂದು ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ, ಯಾವ ಒಂದು ನಾಗರಿಕತೆಯಲ್ಲಿ ನದಿಯನ್ನು ನಾವು ನಾಲೆಯಾಗಿ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಕೊಳಚೆ ನೀರನ್ನು ಹರಿಸಿ ನಾವು ನಾಲೆಯಾಗಿ ಅದನ್ನು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿದಲ್ಲಿ ಅಂಥ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಕೃತಿಗಳು, ಎಂಥ ನಾಗರಿಕತೆಗಳು ನಶಿಸಿ ಹೋಗಿದ್ದಾವೆ. ಅವು ಯಾವ ಉನ್ನತಿಯನ್ನು ಕಂಡಿಲ್ಲ. ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು, ಎಷ್ಟೋ ನಾಗರಿಕತೆಗಳು ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿದ್ದು ಮುಳುಗೋಗಿದ್ದಾವೆ. ಜನ ಅಲ್ಲಿಂದ ವಲಸೆ ಹೋಗಿ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಇದು ಹಿಸ್ಟ್ರಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಅದೇ ಥರ ಈ ನದಿಗಳನ್ನು ಬತ್ತದೆ, ಇವು ನಮ್ಮ ಕೊಳಚೆ ನೀರಾಗಿ ನಾಲೆಗಳಾಗದೆ ಅವುಗಳನ್ನು ನದಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಒಂದು ಪ್ರಯತ್ನನ ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮಾಡಿದೀವಿ. ಈ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ 23 ಒಣಗಿ ಹೋಗಿದಂಥ ನದಿಗಳನ್ನು ನಾವು ಪುನರುಜ್ಜೀವನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಮಾಡಿದ ಒಂದೇ ಒಂದು, ಭಗವಂತ ಕೊಡುವಂಥ ಮಳೆ ನೀರನ್ನು ನಾವು ಓಡಿ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ. ಅದು ಓಡಿ ಹೋಗಿ ಕೊಳಚೆ ನೀರು ಸೇರೋದು ಅಥವಾ ಕೊನೆಗೆ ಗಂಗಾದಲ್ಲಿ ಬಂದು ಫ್ಲಡ್ ಆಗೋದನ್ನು ನಾವು ಬಿಡಲಿಲ್ಲ. ನಾವೇನು ಮಾಡಿದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನು ಸೂರ್ಯನ ಕಿರಣದಿಂದ ತಪ್ಸಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಶೇಖರಣೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಭೂಮಿ ಒಳಗೆ ಇಂಗುವ ಹಾಗೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಜಲದ ಸಂರಕ್ಷಣೆ ಆಗಿದೆ. ಆ ನದಿಗಳು ಬತ್ತಿ ಹೋಗುವ ನದಿಗಳು ಇವತ್ತು ಜೀವಂತವಾಗಿ ಇದ್ದಾವೆ. ಬತ್ತಿ ಹೋಗಿದ ಎಲ್ಲ ನದಿಗಳು, ಆ ನದಿ ಮೇಲೆ ಇರೋಂಥ ಎಷ್ಟೋ ಜನರು ಲಾಚಾರ್ ಅಂದರೆ ಏನು ಕೆಲಸ ಇರಲಾರ್ದೇ ತಮಗೆ ಅಸಹಾಯಕರಾಗಿ ಊರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋಂಥ ಕೆಲ ಜನಗಳೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಜೀವನವನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಮಾಡಿದಂಥ ನದಿಯ ಪುನರ್ಜೀವನದಿಂದ ಆದಂಥ ಒಂದು ಮಹತ್ ಕಾರ್ಯ. दोस्तों, मैं 1984 तक भारत सरकार में जयपुर में था और जब मुझे लगा कि सरकार में सब कुछ ठीक नहीं चलता, दिल्ली से एक ऑर्डर आता है और मैं जयपुर में बैठ के उसकी पालना करता हूं, ये मुझे स्वीकार नहीं था। छोड़ के मैंने ऐसी जगह चुनी, राजस्थान के अलवर जिले का थानागाजी ब्लॉक, जो उस जमाने में डार्क जोन लिखा था। धरती के अंदर भी पानी नहीं था और धरती के ऊपर भी नहीं था। और मैं चूंकि पढ़ा लिखा था, मैंने कहा ना कि ये जो पढ़े लिखे लोग होते हैं ये ऊपर की बातें बहुत जानते हैं, लेकिन ये धरती कैसे चलती है, लोग कैसे चलते हैं, वो मैं भी नहीं जानता था। जब मुझे वहां के एक अनपढ़ किसान, उस जमाने में रतौंधी रोग था वहां माल न्यूट्रिशन के कारण, और मैं डॉक्टर था, मैंने उनका इलाज करके जब ठीक किया तो एक किसान था मांगू काका, गुरुजी को याद होगा, वो आके मिले थे गुरुजी आपसे, मांगू काका ने कहा, ओ राजेंद्र, माने तेरी दवाई भी कोनी चाहे और पढ़ाई भी कोनी चाहे, माने तो पानी चाहे, पानी।
दोस्तों तब मेरी उम्र 26 साल हो गई थी। मैंने कहा काका अब मैं पानी का काम सीखूंगा तो कितने दिन लगेंगे? बोला 2 दिन में सिखा दूंगा। तो दोस्तों मांगू काका अनपढ़ किसान था, बोलना नहीं जानता था, लेकिन उसने मेरी 2 दिन में 2 पीएचडी कंप्लीट की। पहली पीएचडी धरती का पेट में सूखे कुएं में डाल के 25 कुएं दिखाए और धरती का पेट कैसे होता है ये 1 दिन में सिखा दिया, सुबह से शाम तक। और पानी जहां कन्फाइंड वर्टिकल फ्रैक्चर होते हैं, सीधे सड़ होती है, वहां पर बड़े पेड़ होते हैं और उनमें पत्तियां होती हैं, और जहां हॉरिजॉन्टल फ्रैक्चर होते हैं वहां पेड़ नहीं होते, वहां झाड़ियां होती हैं। तो पेड़ों को देख के धरती को समझना उस विद्या से उसने सिखाया। तो विद्या 1 दिन में एक डॉक्टर बना सकती है, पीएचडी करा सकती है। ये जो शिक्षा है इसको 19 साल लगते हैं पीएचडी कराने में। मेरी पहली पीएचडी हाइड्रोमॉर्फोलॉजी में 1 दिन में मांगू काका ने, उस किसान ने कराई। और दूसरे दिन ऊपर से पानी कैसे आता है, जहां स्टीप स्लोप थे वहां ऐसे उल्टे बांध कॉन्वेक्स डिजाइन के डैम बनाने सिखाए, और जहां जेंटल स्लोप थे वहां ऐसे सीधे बांध, और जहां नेचुरल डिप्रेशन था वहां जोहड़ बनाने सिखाए, जोहड़। दूसरे दिन में नेचुरल इंजीनियरिंग में पीएचडी कराई। ये सब विद्या से ही संभव है। ये बता दो इनके पास ये विद्या है, पर इसको भूल गए हैं। ये पढ़े लिखे लोगों ने उनको भरमा दिया है, पगला दिया है। ನಾನು ಒಬ್ಬ ಸರ್ಕಾರಿ ಜೊತೆಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅಂದರೆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಜೊತೆಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ನನಗೆ ಅವಾಗ ವಯಸ್ಸು 26 ಇತ್ತು. ಏನಾಗ್ತಿತ್ತಂದ್ರೆ ಮೇಲಿಂದ ಆದೇಶ ಬರ್ತಿತ್ತು, ಅದು ಯಾವುದು ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅದು ಸಂಬಂಧ ಇರಲಾರ್ದ ಆದೇಶಗಳು ಇರ್ತಿತ್ತು. ನನಗನಿಸಿತ್ತು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಅದನ್ನ ನೀರೇನಾದರೂ ನಾವು ಅದನ್ನು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಹೋಗಬೇಕು ಆ ರೈತನ ಹತ್ರ. ಯಾವ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ನೀರಿನ ಬಗ್ಗೆ ಅವನಿಗೆ ನಾಲೆಜ್ ಇದೆ, ಅಂದರೆ ನೀರಿನ ಬಗ್ಗೆ ಅವನಿಗೆ ತುಂಬ ಕಾಳಜಿ ಇದೆ, ಹಾಗೂ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿದ್ಯೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಅಂಥ ಒಬ್ಬ ರೈತನ ಹತ್ರ ಹೋದಾಗ ನಂಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ದು ಒಬ್ಬ ಮಾಂಗು ಕಾಕ. ಈ ಮಾಂಗು ಕಾಕ ಸಿಕ್ಕ ಮೇಲೆ ನಾನು ಎಂದೂ ನೀರಿನಲ್ಲಿ PhD ಮಾಡಿದವನಲ್ಲ, ನೀರಿನ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಯಾವುದೇ ವಿದ್ಯೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ನಾನೊಬ್ಬ ಹೈಡ್ರೋಮಾರ್ಫಾಲಜಿಸ್ಟು ಅಲ್ಲ, ಹೈಡ್ರಾಲಜಿ ಸೈಂಟಿಸ್ಟು ಅಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ಮಾಂಗು ಕಾಕ ನನಗೆ 2 ದಿವಸದಲ್ಲಿ 2 PhD ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ಟ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೆಂಗೆ 2 PhD 2 ದಿವಸದಲ್ಲಿ ಆಯ್ತಂದ್ರೆ, ಒಂದು ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ಎಲ್ಲಿ ಮರ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಬೆಳೆದಿರ್ತದೆ, ಎಲ್ಲಿ ಎತ್ತರವಾಗಿ ಬೆಳೆದಿರ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬೇರು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಕೆಳಗೋಗಿರ್ತದೆ. ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸ್ಟ್ರಾಟಿಫಿಕೇಶನ್ ಇಲ್ಲ. ನೀರು ಬಿದ್ದಿದ್ದ ನೀರನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಆಳವಾಗಿ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು. ಅಂದರೆ ಎಲ್ಲಿ ನೀರು ಆಳವಾಗಿ ಹೋಗ್ತದೆ ಅಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಮರ ಇರ್ತದೆ. ಎಲ್ಲಿ ನೀರು ಬಿದ್ದ ಕೂಡಲೇ ಕೆಳಗಡೆಯಿಂದ ಬೇರೆ ಕಡೆ ಹರಿದು ಹೋಗುತ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ ಬರೀ ಕುರ್ಚುಲ್ ಗಿಡಗಳಿರ್ತವೆ, ಈ ಬಳ್ಳಾರಿ ಜಾಲಿ ಇರ್ತದೆ. ಅಂಥ ಒಂದು ಪ್ರದೇಶವನ್ನು ಹೆಂಗೆ ಕಂಡುಹಿಡಬೇಕಂತ ಬರೀ ಮರಗಳಿಂದ ಗಿಡಗಳಿಂದ ನನಗೆ ಕಲಿಸಿಕೊಟ್ಟ ಆ ಮಾಂಗು ತಾತ, ಮಾಂಗು ಕಾಕ. ಅಂದರೆ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ರೈತರೆಲ್ಲ ಇದ್ದೀರಿ ಇಲ್ಲಿ, ಯಾವ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಮರ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಬೆಳೀತದೆ ಅಲ್ಲಿ ಭೂಮಿ ಕೆಳಗೆ ಪದರುಗಳು ಅಷ್ಟು ಸ್ಟ್ರಾಟಿಫಿಕೇಶನ್ ಆಗಿ ನೀರು ಹಾರಿಜಾಂಟಲ್ ಹರಿಯೋಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ಅದು ನೀರು ಆಳವಾಗಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಅಂಥ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ನೀರನ್ನು ಇಂಗಿಸಿ ಕಲ್ತೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದೀವಿ ಅಂದರೆ ಚೆಕ್ ಡ್ಯಾಮ್ಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿದೀವಿ. ಭಾಳ ಸ್ಟೀಪ್ ಇದ್ದಲ್ಲಿ ನಾವು ಕಾನ್ವೆಕ್ಸ್ ಶೇಪಲ್ಲಿ ನಾವು ಡ್ಯಾಮ್ಗಳು ಕಟ್ತೀವಿ. ಎಲ್ಲಿ ನಮಗೆ ಫ್ಲ್ಯಾಟ್ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದೀವಿ, ಸ್ಟ್ರೇಟಾಗಿ ಕಟ್ತೀವಿ. ಇನ್ನೊಂದರಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡಿದೆ, ಕಾನ್ಕೇವ್ ಆಗಿ ಕಟ್ತೀವಿ. ಕಾನ್ಕೇವ್, ಕಾನ್ವೆಕ್ಸ್ ಮತ್ತು ಸ್ಟ್ರೇಟ್ ಚೆಕ್ ಡ್ಯಾಮ್ಗಳನ್ನು ನಾವು ಕಟ್ತೀವಿ. ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ತಿರುವುಗಳು, ಈ ಥರ ಆರ್ಚ್ ಟೈಪ್ ಶೇಪ್ ಚೆಕ್ ಡ್ಯಾಮ್ಗಳನ್ನು ನಾವು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇವೆಲ್ಲ ತಂತ್ರಜ್ಞಾನವನ್ನು ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟವನು PhD ಮಾಡಿದವ್ರು ಯಾರಂದರೆ ಆ ಮಾಂಗು ಕಾಕ. ನಾನು ಕಲ್ತಿದ್ದ ಅವರಿಂದ. मांगू काका की जियो हाइड्रो साइंस में सेंस और कॉमन सेंस है, और इंजीनियरिंग में इक्वली कॉन्शियसनेस एंड कंसर्न टू द नेचर एंड नीड ऑफ ह्यूमन बीइंग. मांगू काका का जो विज्ञान है वो संवेदनशील है. मांगू काका की जो इंजीनियरिंग है उसमें चेतना है और संवेदना है.
इसलिए मांगू काका ने जो हमें सिखाया उससे हमने आज तक कहीं भी किसी गांव को डिस्प्लेस नहीं किया। 15,800 डैम बनाए, जिसके कारण भारत की जमीन पर हम 23 नदियों को जिंदा कर सके पिछले 50 सालों में, और 3,500 डाकुओं को, चंबल के डाकुओं को करौली और धौलपुर जिले में उनकी बंदूकें छुड़वाकर किसान बना पाए। ये जो बागी से किसानी बनाने की कहानी है, इसमें 50 साल लगे, और इन 50 सालों में करौली और धौलपुर में जब हम काम करते थे शुरू, तब सब डरते थे। अभी आप रात को जाएं, दिन को जाएं, जहां जाएं, कोई आपको लूटपाट करने वाला नहीं मिलेगा। ये परिवर्तन हुआ है हमारे 50 साल के पानी के काम से। जब पानी धरती पे आता है तो इंसानों के दिल में गरीबों को देखकर पानी आता है, और वो इंसान फिर किसी को प्यासा नहीं मरने देते। दोस्तों, ये पानी आजकल हमारे नेताओं की आंखों का सूख गया है। जब किसी देश के नेताओं की आंखों का पानी सूखता है, तब धरती बेपानी होती है, तब नदियां नाले बनती हैं, तब नदियां दूषित और प्रदूषित होती हैं। यदि इस देश को पानीदार बनाना है तो अपनी विद्या से काम शुरू करें, और हम फिर अपनी नदियों को पानीदार बनाएंगे। मैं अंत में, समय जरा जा रहा है, मैं गुरुदेव को सल्यूट करते हुए इतना ही कहता हूं कि ये काल शिक्षा का नहीं है। ये शिक्षा तो इस देश को लालची बनाएगी और डिस्प्लेस करेगी। ये समय है विद्या का। आप जैसे गुरुओं को, इस सरकारों को समझाना चाहिए कि तुम यदि इस देश को गुरु कहते हो तो गुरु बनाने का रास्ता अडानी अंबानी नहीं सिखाएंगे। वो केवल आपके लिए एक इकोनॉमिक इंफ्रास्ट्रक्चर दे देंगे। इस देश को यदि गुरु बनाना है तो विवेकानंद सिखाएगा। शिक्षा अडानी बनाती है, विद्या विवेकानंद बनाती है। ये अंतर इस देश के लोगों को और इस देश की सरकारों को समझने की जरूरत है। और आज का ये जो कुंभ है, इस कुंभ में हम अपनी खेती, अपना पानी, अपनी हवा, अपनी मिट्टी, इस सब को कैसे स्वराज्य कायम कर सकते हैं, कैसे सुरक्षा दे सकते हैं। बस इसी के साथ जय हिंद। ಕೊನೆಯದಾಗಿ ನಾವು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ 8,500 ಡ್ಯಾಮ್ಗಳನ್ನು, ಅಂದರೆ ಚೆಕ್ ಡ್ಯಾಮ್ಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದೀವಿ. 23 ನದಿಗಳಲ್ಲಿ ನೀರು ಬರುವ ಹಾಗೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಈ ಚೆಕ್ ಡ್ಯಾಮ್ಗಳಿಂದ. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಕಟ್ತಾರಲ್ಲ ಆ ಚೆಕ್ ಡ್ಯಾಮ್ಗಿಂತ ಇವು ಸುರಕ್ಷಿತವಾದಂಥ ಕಾಂಕ್ರೀಟಲ್ಲಿ ಮಾಡಿರೋಂಥ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಚೆಕ್ ಡ್ಯಾಮ್ಗಳು, ನೀರು, ಮಳೆ ನೀರು ಬಂದಾಗ ಅದು ಹಿಂಗೆ ಬಿಟ್ಟು ನದಿಯಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ನೀರು, ಅದೇ ನೀರು ಬರ್ತದಲ್ಲ, ಆ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ಥರ ನಾವು ನದಿಗಳನ್ನು ನಾವು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಈ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸರಿಪಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ವಿದ್ಯೆ ಅಗತ್ಯ ಇದೆ, ಶಿಕ್ಷದಲ್ಲ. ಶಿಕ್ಷಣ ಬರೀ ನಮಗೆ ಏನು ಕಲಿಸ್ಗುತ್ತಂದರೆ ನಮ್ಮನ್ನು ಆಶಾಖೋರರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತದೆ, ಲಾಲ್ಚಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತದೆ. ವಿದ್ಯೆ ನಮ್ಮನ್ನು ಹೇಗೆ ಬದುಕಬೇಕು, ಹೇಗೆ ನೇಮದಿಂದ ಬದುಕಬೇಕಂತ ಕಲಿಸ್ತದೆ. ನಾವು ಕಲಿಬೇಕಾಗಿದ್ದು ಎರಡಿದೆ. ಒಂದು, ವಿವೇಕಾನಂದ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ವಿದ್ಯೆ ಕಲಿಬೇಕು, ಅದಾನಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಶಿಕ್ಷೆ ಕಲಿಬೇಕು. शिक्षा अडानी बनाती है, विद्या विवेकानंद विनोबा भावे बनाती है। विद्या से बनते हैं विनोबा भावे और विवेकानंद, और शिक्षा तो अडानी ही बनाएगी और बना देगी 100-200 अडानी। ये शिक्षा हमारा लालच, हमें लालची बनाती है। इसलिए मैं आपसे निवेदन करता हूँ, ये अब समय शिक्षा का नहीं है, ये विद्या का है। और ये विद्या हमें प्रकृति का सम्मान करना सिखाती है। विद्या हमारे शुभ का रास्ते पे चलाती है, और शिक्षा हमें लाभ के रास्ते पे सिखाती है। बस ये अंतर समझना है। ಇದನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ವಿದ್ಯಾ ಮುಖ್ಯ, ಶಿಕ್ಷೆ ನಮಗೆ ಮುಖ್ಯವಲ್ಲ. ಶಿಕ್ಷೆ ನಮಗೆ ಆಶಿಖೋರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತದೆ, ಅಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡ್ತದೆ. ವಿದ್ಯಾ ಮಾತ್ರ ನಮ್ಮನ್ನು ಮಾನವನಾಗಿ ಮಾಡ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಅಂತ